नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBA पेपर आहे. भारतीय पुराभिलेखागारांचा परिचय किंवा दप्तरखाने ह्या पेपरमधील पहिला भाग आहे. तो आहे भारतातील पुराभिलेखागारांचा उदय आणि विकास यासंबंधी थोडक्यात माहिती पाहू. मित्रांनो, पुराभिलेख म्हणजे काय? कोणतीही संस्था वा दक्षतापूर्वक काम करणारी व्यक्ती स्वतःच्या स्मरणशक्ती किंवा व्यवहार सुलभतेसाठी उपयुक्त मजकूर नोंदवून ठेवत असते. ह्या नोंदी व्यक्ती व संस्थेचे कार्य मार्गी लावण्याच्या दृष्टीने उपयुक्त असतात. त्याचप्रमाणे कार्याला वैध स्वरूप देण्याची दृष्टीनेही महत्त्वाचे असतात, म्हणून त्या सुरक्षित ठेवाव्या लागतात. हे लिखाण हस्तलिखित, टंकलिखित व छापील स्वरूपातही असू शकते. अशा लेखनाला अभिलेख असे म्हणतात. म्हणजे जी कागदपत्रे अंगीकृत कार्याच्या संदर्भात आणि कार्याचा एक भाग म्हणून निर्माण होतात व ती काही काळ किंवा कायम स्वरूपात जपून ठेवावी लागतात, त्यांना अभिलेख किंवा दस्तावेज असेही म्हणतात. इतिहास उपयोगी जुन्या कागदपत्रांना पुराभिलेख असे म्हणतात. मित्रांनो, पुराभिलेखची निर्मिती कशी होती या संदर्भात थोडक्यात माहिती पाहू. कागदांच्या उपलब्धता वाढल्यामुळे शासकीय कार्यालयाकडून तसेच खाजगी वापरातून मोठ्या प्रमाणात अभिलेख निर्मिती होऊ लागली होती. शासनाच्या खात्यात किंवा संबंधित संस्थेच्या नियमित चालत असलेल्या कारभारात ज्या काही घडामोडी सतत चालू असतात किंवा कार्य चालू असते, त्या अनुषंगाने अभिलेख तयार होत असतात. अंगीकृत कार्याच्या अनुषंगाने इतर सरकारी, निमसरकारी, सामाजिक संस्थांचे पत्रव्यवहार होत असतो. दरवर्षी शासनाच्या विविध खात्यांशी संबंधित हजारो फायली अशा पद्धतीने तयार होत राहतात. प्रत्येक संस्थेत अशा पद्धतीने स्वतःचा दप्तरखाना नित्य विकसित होत राहतो. एखाद्या सजीवाप्रमाणे त्याची वाढ होत असते. या दप्तरातील फायली एकमेकांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, महाविद्यालयांमध्ये दरवर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज, शिष्यवृत्ती संबंधी अर्ज व यासारखे अनेक प्रकारचे अभिलेख नव्याने तयार होत राहतात. महाविद्यालयाचे विद्यापीठ अनुदानाचे आयोग, आर्थिक व्यवहार, खरेदी विक्रीबाबत इतर अनेक संस्थांशी विविध कारणांनी पत्रव्यवहार होत असतो. त्यामुळे महाविद्यालयातील दप्तरात दरवर्षी सातत्याने भर पडत असते. त्या प्रत्येक विषयाच्या उपविषयाच्या वेगवेगळ्या फायली तयार होतात. अभिलेखाची निर्मिती हा प्रशासकीय कार्यामुळे होते, तसेच ती खाजगी कार्यामुळेही होत असते. मान्यवर नेते, सामाजिक द्रष्टे, राजकीय नेते, शैक्षणिक व सामाजिक संस्था यांचा पत्रव्यवहार हा त्यांचा स्वतःचा खाजगी अभिलेख संग्रह असतो. अनेकदा आपल्या अंगीकृत कार्याच्या अनुषंगाने त्यांच्या प्रशासकीय संस्थेशी संबंध येतो. त्यातून तयार होणारा कागद संग्रह प्रशासकीय अभिलेखामध्ये मोडतो. त्यानंतर अभिलेखागार हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जोपर्यंत त्या फाईलीमध्ये सतत अभिलेखाची कागदपत्रांची भर पडत राहते, त्याबरोबर अनेक प्रश्न निर्माण झाले. ज्या लेखन साहित्यावर अभिलेख निर्माण झालेला असेल ते काळच्या ओघात जीर्ण होत जाते. कागदाला तर वाळवी, पाणी, अग्नी यापासून नष्ट करण्याचे भय आहे.
म्हणून या अभिलेखाचे जतन ही जोखीमची बाब बनली होती. अभिलेखाच्या वाढत्या संख्येमुळे व असलेल्या महत्त्वामुळे अभिलेख व्यवस्थापन शास्त्र विकसित झाले व अभिलेखागारामधून अभिलेखांचे जतन करण्यासाठी त्यांचा वापर सुरू झाला. ज्या कार्यालयात अभिलेख संग्रहित करून त्यांचे व्यवस्थापन केले जाते त्या कार्यालयास पुराभिलेखागार किंवा दप्तरखाना असेही म्हणतात. त्याचा उल्लेख लेखागार असाही केला जातो. आता पुराभिलेखागाराचा विकास कसा झाला? इतिहासाची साधने जतन करणाऱ्या अभिलेखागारांचा इतिहास जाणून घेऊया. अभिलेखागारांची कल्पना नवी नाही. समाजात संघटन तयार झाल्यापासून काही ना काही स्मरणात ठेवण्यासाठी संग्रहाची आवश्यकता भासली असावी. लेखनाला अवगत होण्यापूर्वीच प्राचीन साठवणुकी मुख्यतः स्मरणद्वारे सुरक्षित ठेवणाऱ्या मौखिक होत्या. कागदे, करार यासारख्या बाबी लक्षात ठेवण्याची जबाबदारी एखाद्या व्यक्तीला देण्यात येत असते. ती व्यक्ती पुढच्या पिढीतील व्यक्तीकडून ते मुखातून करून घेत असे. लेखी ऐतिहासिक पुरावे जतन करण्याची घटनाची नोंद करण्याबद्दलचे प्राचीन पुरावे ग्रीस, इटली या देशात मिळतात. प्राचीन व मध्ययुगीन युरोपातील खाजगी व्यक्तींना अगर संस्थांनी लिहिलेले कोरीव लेखाचे जतन रोमन व ग्रीक या दोन्ही शासनांनी केले दिसते. नगरपालिकांनी केलेले कायदे, त्यांच्याकडील आर्थिक व्यवहाराचे अभिलेख, तसेच जन्मनोंदी, दत्तक नोंदी, राजाच्या वंशावळी, मिळकती व इतर व्यवहार यासंबंधी अभिलेख पूर्व 530 पासून जपून ठेवलेले आढळतात. पूर्वीच्या काळी कागदपत्र व अभिलेख आणि ग्रंथालयातील ज्ञान साधने एकाच ठिकाणी ठेवण्यात येत असत. इसवी सनाच्या 15व्या शतकापासून विशेषतः मुद्रकलेचा शोध लागल्यापासून ग्रंथालयातील साहित्य व दप्तरखान्यातील साहित्य यात फरक केला जाऊ लागला. तेव्हापासून स्वतंत्र दप्तरखान्याची तंत्र विकसित झाले. ग्रंथालये व दप्तरखाने मुख्यतः ज्ञान साधनांचे संग्रह जतन करीत असतात. त्यातील माहिती वाचक संशोधकांना तत्परतेने उपलब्ध करून देतात. संदर्भ साधने निर्माण करतात. असे असले तरी दोन्ही संस्थांमध्ये फार मोठा फरक आहे. त्यानंतर भारतीय पुराभिलेखागार ऐतिहासिक घटनांना ओतप्रोत झालेले ऐतिहासिक घटनांनी महत्त्वाचे असलेले काही कागदपत्रे अनेक शतकांपासून हे जपणूक करून ठेवले जात असे. विविध भाषेमधील व अनेक लिपींमधील अभिलेख संपूर्ण भारतभर विखुरलेले आहेत. वसाहतपूर्व काळातील बहुतेक अभिलेख हे जुनी सरदार घराणी, देवालय, व्यापारी कुटुंबाच्या खाजगी संग्रहामधून जतन करण्यात येत होते. जुन्या राजकीय घराण्याकडील अभिलेख संग्रह त्याच्या दप्तरखान्यामधून सुरक्षित राहिला. उदाहरणार्थ, मुघलकालीन दप्तरखाना, हैदराबाद संस्थानाचा दप्तरखाना इत्यादी. मोगलांनी आपली दप्तरे बगदादच्या खलिफाच्या धर्तीवर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तत्कालीन ऐतिहासिक साधने पारशी भाषेत मोठ्या प्रमाणात आहेत. मुघल दप्तरखाना राजनिवासजवळ ठेवला असे. फतेपूर सिक्री, आग्रा येथील दप्तरखान्याची जागा आजही पाहावयास मिळते. युरोपियन वारंवार भारतात सुरू झाल्यानंतर गतविधीमधून निर्माण झालेली दप्तरे या सत्तांनीच गोवा, मद्रास, कलकत्ता इत्यादी ठिकाणी संग्रहित सुरक्षित ठेवली आहे. उदाहरणार्थ, गोवा अभिलेखागारात इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या पूर्वार्धातील पोर्तुगीजांच्या वर्चस्वाच्या प्रारंभीपासून कागदपत्रे सुरक्षित आहे. भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यावर सरकाराकडे विविध खात्यांमध्ये साठवलेली कागदपत्रे व फायली यांच्या साठवणुकीच्या समस्येवर उपाय सुचवितात. इसवी सन 1860 साली नागरी ऑडिटर श्री सेंडमॅन यांनी पुढील उपाय सुचवले आहेत. या कागदपत्रामध्ये कागद आहे ते तपासून काढून
टाकावे. महत्त्वाची कागदपत्रांची जतन करावे. अशी कागदपत्रे प्रत्येक विभागात न ठेवता ती एक केंद्रस्थानी ठेवावी. प्रचलित कामासाठी 5 वर्षांची कागदपत्रे फक्त विभागात ठेवावी. इतर कागदपत्रे केंद्रीय दप्तरखान्याकडे पाठवावीत. संदर्भासाठी ती संबंधित व इतर विभागांना उपलब्ध करून द्यावीत. या सूचनेप्रमाणे जुन्या कागदपत्रांचे मूल्यमापन करण्यासाठी इसवी सन 1862 साली रेकॉर्ड कमिटी स्थापन करण्यात आली. पण कागदपत्रे एका ठिकाणी ठेवण्याबाबतची अंमलबजावणी बरीच वर्षी चालली होती. बरीच वर्षी चालले नाही. इसवी सन 1889 साली फॉरेन डिपार्टमेंटची कागदपत्रे तपासण्याची कामी विशेष अधिकारी म्हणून एल्फिन्स्टन महाविद्यालय मुंबईचे प्राध्यापक G.W. फॉरेस्ट यांची नियुक्ती झाली. त्यांनी ही उणी भरून सरकारच्या निदर्शनात आणून दिली. त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीची कागदपत्रे केंद्रीय रेकॉर्ड ऑफिसमध्ये ठेवण्याबाबत शिफारस केली. त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले. 11 मार्च 1891 रोजी कलकत्ता इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट स्थापन झाले. ते इसवी सन 1911 दिल्लीला हलवण्यात आले. त्यानंतर इसवी सन 1926 इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट IRD या सध्या असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. इसवी सन 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार या नावाने ओळखले जाऊ लागले. या राष्ट्रीय अभिलेखागाराच्या कार्याची ओळख आणि त्यांची ओळख आपण तिसऱ्या प्रकरणात सविस्तर पाहणार आहोत. स्वतंत्र भारतातील काही राज्यांमध्ये राज्यस्तरीय अभिलेखागार आहेत. काही राज्यांमध्ये राज्य अभिलेखागाराच्या एकापेक्षा अधिक शाखा आहेत. अशा अभिलेखागारांच्या त्यांच्या शाखांच्या संख्येचे नावे पुढीलप्रमाणे केंद्र शासन केरळ, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान ही अभिलेखागारे मोठी असून तेथील कागदपत्रे जुनी व महत्त्वाची आहेत. काही राज्यांमध्ये अद्याप अभिलेखागार स्थापना व्हायची आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे शासकीय अभिलेखागार आहेत. धन्यवाद.